इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर कॅम्प नंबर 3 येथील साई बलराम यांच्या साई धर्मदास गौशाळा ट्रस्टच्या हलगर्जीपणामुळे 2 ते 3 महिन्यापासून एका गोमातेचे 4ही पाय निकामी झाले होते। असे असताना देखील एका खोलीत त्या गोमातेला बंद करून उपचाराच्या नावाखाली फक्त हळद शिंपडली जात होती। वैद्यकीय औषधांच्या तुटवड्यामुळे आणि ट्रस्टच्या हलगर्जीपणामुळे गौमातेच्या शरीराच्या डाव्या बाजूच्या शिंगापासून ते शेपटीपर्यंतचा संपूर्ण भाग हा सडल्यामुळे दिवसा कावळे टोचा मारून आणि रात्री उंदीर व घुशी अक्षरशः कुरतडून खात होते। ही बाब नाव न सांगण्याच्या अटीवर एका जागृत नागरिकाने उल्हासनगर शहरातील हेल्पिंग हँड या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सत्यन पुरी यांना दिली होती। सदर घटनेची माहिती सत्यन पुरी यांनी राष्ट्रीय छावा संघटनेचे अध्यक्ष निखिल गोळे व इतर कार्यकर्त्यांना तसेच इतर सामाजिक हिंदू संघटनांना कळवली। त्यानंतर सर्वांनी गोशाळेवर धडक दिली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला। याबाबत ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारला असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली। मात्र संतप्त झालेल्या हिंदू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत गौशाळेतच ठिय्या आंदोलन सुरू केले। अखेर मध्यवर्ती पोलिसांनी मध्यस्थी करत जखमी गायीला मुंबई येथे उपचारासाठी रवाना केले होते। दरम्यान या घटनेची दखल घेत आज उल्हासनगर महानगरपालिकेतील आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव हे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण पवार यांच्यासह साई धर्मदास गोशाळेत दाखल झाले। त्यांनी संपूर्ण गोशाळेची पाहणी केली। तसेच गायींना देण्यात येणारे खाद्य देखील तपासले असता ते देखील प्रोटीनयुक्त नसल्याचे दिसून आले। या घटनेची पालिका प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून याबाबत कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव यांनी दिले आहेत। साई धर्मदास गोशाळेमध्ये आम्ही इथं पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर लक्ष्मण पवार यांच्या समेत मी भेट दिली। 2 दिवसापूर्वी एक मामला समोर आला की माझ्याकडे काही व्हिडिओ आणि काही बातम्या प्रसार माध्यमातून प्रसारित झालेले माझ्या समोर आले की एका गायीचा निष्काळजीपणे केल्यामुळे ती गंभीर अवस्थेत गेलेली आहे आणि त्याचा उपचार न झाल्यामुळे गोशाळेच्या निष्काळजीपणामुळे ते गायी मृत्यूच्या दाढेत ओढल्या जाते। अशा पद्धतीचं एक व्हिडिओ आणि प्रसार माध्यमामध्ये आल्यामुळे मी पशुसंवर्धन विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्री डॉक्टर लक्ष्मण पवार यांचे संपर्क साधून आज त्याची शहानिशा करण्याकरिता त्यांच्या समवेत व त्यांचे टीमचे डॉक्टर चंदन शिवे व इतर कर्मचाऱ्यांसमवेत इथं भेट दिलेली आहे। एकंदरीत परिस्थिती पाहिली, इथले रेकॉर्ड पाहिले, काही रेकॉर्ड उपलब्ध झाले नाहीत, परंतु आम्ही त्यांना आमच्या व्हिजिट नोटमध्ये सुद्धा जे आवश्यक तांत्रिक निर्देश असतात ते पशुसंवर्धन विभागामार्फत दिलेले आहेत आणि काही दिवसापासून ती गाय आजारी आहे असे सांगण्यात आलेले आहे। तर त्या आजारावर ज्या संबंधित डॉक्टरने इलाज केला आहे त्याच्याकडून आम्ही लेखी सगळा अहवाल घेऊ आणि त्याचा इलाज परिपूर्ण न झाल्यामुळे ती गाय परेल येथील BSPCA पशुवैद्यकीय रुग्णालयात तिथे ॲडमिट केल्याचे आम्हाला सकृत कळते आणि त्या गायीची काय प्रोग्रेस आहे आणि आज रोजीची काय परिस्थिती आहे याची माहिती घेऊन व त्या डॉक्टरकडून अहवाल घेऊन आम्ही पुढील जी आवश्यक प्रशासकीय कारवाई जी करायची आहे, तांत्रिक बाबीची करायची आहे ती पशुसंवर्धन विभागामार्फत महापालिकेमार्फत करण्यात येईल आणि निश्चितच जर दोषी कोणी आढळत याला सक्त सजा होईल। त्याच अनुषंगाने आपल्याला गोशाळेमध्ये ज्या अनुषंगिक बाबी असतात, जनावरांची स्वच्छता ठेवणे, त्यांना आजार न होऊ देणे, गोठ्याची स्वच्छता ठेवणे, इथं आढळली नसल्यामुळं आम्ही ह्या गोशाळेला सगट अनेक गोशाळेला नोटिसा पण बजावलेल्या आहेत आणि प्रति ठिकाणी 1000 रुपयाचा आर्थिक दंड सुद्धा त्यांना प्रथम मारलेला आहे आणि याच्यात जर सुधारणा झाली नाही तर आम्ही प्रशासनाच्या वतीनं कडक कारवाई याच्यावर पुढे करणार आहोत हे निश्चितच। काल पण आमचे डॉक्टर सतीश चंदन शिवे येऊन गेले होते, पण त्यांना कल्पना देण्यात आली की ती गायी परेलच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेली आहे, त्यामुळे गायी बघाव्यास भेटली नाही। ती गायी गेल्या 15-1 दिवसापासून आजारी होती व तिचे घसरून पडल्यामुळे तिचे थोडी तिला पायाला इजा झाली होती। त्याने ट्रीटमेंट केली होती, पण त्याच्यानंतर मग ते पुढचं जे प्रोग्रेसिव्ह ट्रीटमेंट जी पाहिजे ती थोडीशी झालेली नव्हती। बाकी मी गोशाळेमध्ये फिरून सगळीकडे बघितलं, साधारणतः 78 जनावरं आहेत टोटली। त्यामध्ये त्यांना खाण्यात काय काय देतात त्याची चौकशी केली, मग त्यामध्ये प्रोटीनची कमी असल्यामुळे थोडीशी सरकी किंवा शेंगदाण्याचे पेंड हे ॲडिशन करण्यास मी सांगितलं आहे। तसंच आज वंधत्व निवारण शिबिर आम्ही आयोजित केलं होतं, मात्र इथं खोडा वगैरे व्यवस्थित नसल्यामुळे पुढील 4 दिवसात आम्ही ते करत आहोत। माझ्यासोबत डॉक्टर सुभाष जाधव पण होते आणि ह्याच्यामध्ये नक्की मग चूक कोणाची होती त्या गायीसाठी ती थोडीशी चौकशी करण्यात येईल
आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात येईल.